विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्लिखित कोणाचं प्रमेय त्या संदर्भामध्ये अंतर्लिखित कोण म्हणजे काय हे अभ्यासलं होतं. त्यानंतर आज आपल्याला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आंतरखंडित कंस नेमकं कशाला म्हणायचे. कारण अंतर्लिखित कोण आणि आंतरखंडित कंस यातला डिफरन्स तुम्हाला कळाला तर आपल्याला ते प्रमेय व्यवस्थित अभ्यासता येणार आहे. पहा, आंतरखंडित कंस अभ्यासासाठी फळ्यावर मी काही आकृत्या काढलेल्या तुम्हाला दिसत आहेत. त्यामध्ये पहिली आकृती पहा, ए आकृती जी आहे किंवा बी, सी, डी, ई आणि एफ या 6 आकृत्यांचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मग आपण जी आकृतीकडे जाणार आहे. तर पहिल्या ह्या 5 आकृत्या ज्या 6 आकृत्या ज्या आहेत ए, बी, सी, डी, ई आणि एफ यांच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. प्रत्येक आकृती व्यवस्थित पहा. तर यामध्ये कोण ए बी सी हा जो तुम्हाला कोण या ठिकाणी पाहायला मिळतोय हा कंसावर असणारा कोण तर आहेच आहे, बरोबर आहे. इथे कंस ए बी सी हा तयार झालेला आहे. इथे सुद्धा तुम्ही पहा. त्यानंतर यामध्ये थोडासा बदल प्रत्येक आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मग सुरुवातीला प्रत्येक आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर या कोण ए बी सीच्या हा जो कोण ए बी सी तुम्हाला पाहायला मिळतोय याच्या अंतर्भागात येणारा जो वर्तुळ कंस आहे, अंतर्भागात येणारा वर्तुळ कंस म्हणजे आता हा कंस ए सी, पुन्हा इथे तसंच प्रत्येक आकृतीमध्ये अंतर्भागात येणारा जो कंस ए सी तुम्हाला पाहायला मिळतोय तो ए सी या कोण ए बी सीनं आंतरखंडित केलेला कंस म्हटलं जातं. म्हणजे हा जो कोण तुम्ही काढताय त्याचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, त्याच्या भुजा त्या वर्तुळाला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदताय, तर अशाला तो आंतरलिखित कोण. या कोणानं त्या ठिकाणी जो कंस आंतरलिखित केला आहे, जो कंस म्हणजे त्यामध्ये आलेला आहे त्या कोणाच्या आतमध्ये त्याला आंतरखंडित कंस म्हटलं जातं. मग यामध्ये प्रत्येक आकृती ए बी सी डी ई आणि एफ यांच्यामध्ये कोण ए बी सीच्या अंतर्भागात येणारा जो कंस आहे त्या वर्तुळ कंसाला ए बी सीनं आंतरखंडित केलेला वर्तुळ कंस म्हटलं जातं. त्यानंतर हा जो आंतरखंडित कंस आहे या आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू म्हणजे बिंदू ए आणि बिंदू सी, बिंदू ए आणि सी हे वर्तुळ आणि कोन, वर्तुळ आणि कोन यांचे काय असतात, छेदनबिंदू असतात. हे आपल्या लक्षात येईल. आता तुम्ही इथं म्हणाल की फक्त आकृती बी जर तुम्ही पाहिली तर या बी आकृतीमध्ये त्या कोणाचा वर्तुळ आणि कोणाचा एकच अंत्यबिंदू इथं छेदनबिंदू जो आहे हा दिसतो. परंतु तरी सुद्धा हा कंस त्यानं अंतरखंडित केलेला आहे. म्हणजे काय होतं तर कोणाचा प्रत्येक बाजूवर, कोणाची प्रत्येक बाजू जी आहे याच्यावर कंसाचा एक अंत्यबिंदू असणं आवश्यक आहे. किमान 2 असतील तर ठीकच आहे, परंतु किमान त्या कोणाचा एक अंत्यबिंदू त्यावर असला पाहिजे तर आंतरखंडित कंस तयार होतो. मग पहा, आकृती ए बी आणि सी या आकृत्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये या कोणाने प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केलेला आहे. म्हणजे इथं हा कंस ए सी आंतरखंडित झाला, इथे सुद्धा कंस ए सी आंतरखंडित आहे, इथे सुद्धा कंस ए सी आंतरखंडित आहे. परंतु तुम्ही जर आकृती डी ई आणि एफ जर पाहिली तर त्यामध्ये मात्र 2 कंस आंतरखंडित झाले. जिथं हा कंस ए सी आहे, बरोबर आहे, आणि त्यानंतर हा एक तुम्हाला कंसाचा भाग दिसतोय. पुन्हा इथे सुद्धा तसंच आहे, 2 कंस आंतरखंडित झालेले या आकृतीमध्ये तुम्हाला तसंच पाहायला मिळते. म्हणजे या तीनही आकृत्यांमध्ये प्रत्येकी एक कंस म्हणजे ए बी सी मध्ये प्रत्येकी एक कंस आंतरखंडित झालाय, तर डी ई एफ मध्ये 2 कंस आंतरखंडित झालेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आकृती बी आणि ई पहा. आकृती बी आणि ई पहा, यामध्ये कोणाची एकच भुजा बी सी ही जी भुजा आहे ही कोणाची एकच भुजा ही त्या वर्तुळाला स्पर्श करते. इथे सुद्धा नीट व्यवस्थित पहा, बी सी भुजा आणि इथे सुद्धा बी सी, बी आणि ई आकृत्यांमध्ये एकच भुजा त्या वर्तुळाला स्पर्श करते. आणि एफ जर पाहिलं तुम्ही, एफ आकृतीमध्ये या कोणाच्या दोन्ही भुजा ज्या आहेत ह्या वर्तुळाला स्पर्श करतात.
या अशी सुद्धा आकृती ही आंतरखंडित कंसामध्ये येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक अजून एक आकृती तुम्हाला शेजारी पाहायला मिळते, जी आकृती यामध्ये हा जो कंस तुम्हाला पाहायला मिळतोय, हा कंस आंतरखंडित कंस म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. कारण तुम्ही आतापर्यंत ज्या आकृत्या पाहिल्या त्या आकृत्यांमध्ये आपण ज्या ज्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत की कंसाचे आंतरखंडित कंसाचे दोन्हीही अंत्यबिंदू जे आहेत हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात. इथं तसं आहे का? नाही. त्यामध्ये या कोणाच्या ज्या भुजा आहेत, बीसी भुजेवर कंसाचा एकही बिंदू नाही. बघा, ही बीसी जी भुजा आहे याच्यावर कंसाचा एकही बिंदू नाही. आता इथे कंस तयार कोणता होतोय का कुठला? नाही. मग अशा वेळेला अशी जर आकृती तुमच्या समोर आली तर त्यामध्ये आंतरखंडित कंस नाही हे समजून घ्या. कारण कोणाच्या बीसी भुजेवर ही जी बीसी भुजा आहे याच्यावर कंसाचा एकही अंत्यबिंदू नाहीये आणि म्हणून ही आकृती आंतरखंडित कंस नाही असं पण म्हणू शकतो. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत त्या सर्व आकृत्या व्यवस्थित पहा, वहीमध्ये काढा आणि आंतरखंडित कंस नेमकं कशाला म्हणायचं हे समजून घ्या. त्यानंतर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आपल्याला अभ्यासायचं. तर हे प्रमेय जे आहे त्याचे विधान काय पहा, की वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप, वर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप हे आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असतं. हे प्रमेय आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. प्रत्येक सिद्धता आपण पाहणार आहोत, पुस्तकामध्ये ती व्यवस्थित पहा. यामध्ये त्यासाठी आकृती फळ्यावर काढली तुम्हाला पाहायला मिळते. ओ केंद्र असणारं वर्तुळ काढलेलं आहे, त्यामध्ये कोन BAC काढलेला आहे आणि या कोन BAC मध्ये कंस हा अंतर्लिखित, कोन BAC न हा कंस अंतर्लिखित केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे कंस BAC मध्ये हा कोन अंतर्लिखित आहे असं आपण म्हणतो. मग या कोनामुळे काय झालंय तर हा जो कंस BDC तयार झाला हा अंतरखंडित झाला. म्हणजे इथं अंतर्लिखित कोन पण येतो आणि अंतर्लिखित कंस आणि अंतरखंडित कंस दोन्ही पण येतात. म्हणजे ह्या कोन BAC न कंस BAC मध्ये हा कोन अंतर्लिखित झालाय आणि या कोनामुळं कंस BDC काय झाला अंतरखंडित झाला. हे आपलं असेल पक्ष. कारण आपल्या प्रमेय विधानामध्ये काय की वर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेले कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे अंतर्लिखित कोण आहे अंतरखंडित कंस हे आपल्याला पक्षामध्ये नोंदवलं पाहिजे. त्यानंतर साध्य काय करायचं आपल्याला की त्या कंसाच्या मापाच्या अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते आणि म्हणून मग अंतरखंडित केलेलं कंसाच्या मापाच्या निम्मे लिहिण्यासाठी आपल्याला माप कोन BACचं माप हे हा अंतरखंडित केलेला जो कंस आहे BDC याच्या निम्म म्हणजेच माप कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC हे साध्य करायचं. हे करण्यासाठी आपल्याला काही रचना करावी लागणार आहे. मग रचना या ठिकाणी तुटक रेषेने तुम्हाला दिसते पहा की किरण AO वर्तुळ केंद्रातून जाताना काढलेला आहे आणि हा वर्तुळाला पुढे गेल्यानंतर E बिंदूमध्ये छेदतोय. त्यानंतर त्रिज्या OC आणि OB दोन्ही त्रिज्या त्या ठिकाणी काढलेली तुम्हाला पाहायला मिळतात. मग यानुसार आपण सिद्धतेमध्ये काही विधानं मांडलीत पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी त्रिकोण AOC आणि AOB मिळतात. त्यानंतर सुरुवातीला आपण त्रिकोण AOCचा विचार करूया. यामध्ये बाजू OA एकरूप बाजू OC आपण म्हणू शकतो कारण ह्या एकाच वर्तुळाच्या काय आहेत त्रिज्या. आणि मग त्यामध्ये ज्यावेळेला त्रिकोणाचे दोन बाजू ज्या आहेत ह्या एकरूप असतात त्यावेळेला तो त्रिकोण कोणता होतो समद्विभुज त्रिकोण. आणि म्हणून आपण कोन ज्याला बाजू एकरूप होतात त्यावेळेला त्याचे संबंधित जे बाजूंसमोरील कोन आहेत हे सुद्धा एकरूप होतात, समान मापाचे होतात. म्हणून कोन OAC बरोबर कोन OCA आपण म्हणू शकतो कारण समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. मग आता आपल्याला यामध्ये हे साध्य मिळवायचे त्यासाठी आपण यामध्ये पुढचे विधान घेतलंय की कोन OAC आणि कोन OCA बरोबर आपण x मानतोय. हे पहिलं विधान आपण मिळवलं. मग आता कोन EOC इकडे पहा कोन EOC हा आपल्याला मिळवायचा आहे. हा एक त्रिकोण आणि हा त्रिकोणाचं काय होईल
बाह्य कोण होणार आहे हे आपण 9वी मध्ये प्रमेय अभ्यासलेलं आहे. म्हणून कोण EOC बरोबर आपण काय घेऊ शकतो तर दुरुस्त आंतरकोनाच्या मापांची बेरीज. म्हणून मग कोण OAC अधिक कोण OCA कारण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं प्रमेय. मग किमती भरा. मग कोण EOC बरोबर 1 अधिक 1 बरोबर 2 परंतु आपल्याला EOC हा काय दिसतोय आकृती जर पाहिली तर हा इथं केंद्रीय कोण तयार झाला बरोबर. मग केंद्रीय कोण तयार झालेला आहे आणि त्यानं हा EC कंस तयार होतोय हे लक्षात घ्या. आणि मग माप कंस EC बरोबर सुद्धा काय होईल केंद्रीय कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच माप कंस ECचं असणार आहे कंसाच्या मापाच्या व्याख्येनुसार. म्हणून माप कंस EC बरोबर 2 हे मिळालं दुसरं विधान. मग पहिलं आणि दुसरं विधान जर तुम्ही पाहिलं तर कोण OAC बरोबर OCA बरोबर x आपण घेतलेला आहे आणि इथे आपल्याला माप कंस EC बरोबर 2 मिळाले. या दोन्ही विधानांवरून आपण म्हणू शकतो की कोण OAC बरोबर कोण EAC कोण OAC बरोबर कोण EAC दोन्ही सारखेच आहे बरोबर. नाव फक्त आपण बदललंय बरोबर 1/2 माप कंस EC हे आपल्याला तिसरं विधान मिळते. बघा पुन्हा कोण OAC म्हणजेच कोण EAC आपण लिहू शकतो बरोबर 1/2 माप कंस EC हे तिसरं विधान आपण तयार केलं. त्यानंतर यामध्ये दुसरी जी त्रिज्या आहे तिचा विचार करूया. त्रिज्या OB आपण काढलेली आहे त्यानुसार आपण पुन्हा कोण EAB कोण जसं आपण कोण EAC सिद्ध केलं तसंच कोण EAB बरोबर 1/2 माप कंस BE हे सुद्धा याच पद्धतीने सिद्ध करू शकतो. हे मिळालं चौथे विधान. मग आता आपल्याला माप कोण EAC मिळाले आणि माप कोण EAB मिळाले. त्यानुसार दोन्ही माप जी आहेत त्यांची आलेली जी विधानं आहेत त्यांची उजवीकडची आणि डावीकडची बाजूची बेरीज करूयात. मग कोण EAC अधिक कोण EAB बरोबर 1/2 माप कंस EC अधिक 1/2 माप कंस BE तिसरे आणि चौथ्या विधानावरून. आणि म्हणून मग माप कोण EAC म्हणजे कोण EAC अधिक कोण EAB म्हणजे कोणता कोण मिळतो तर कोण BAC आणि म्हणून मग कोण BAC बरोबर काय होईल तर 1/2 माप कंस EC अधिक माप कंस BC. इथं आपण दोन्हीकडे 1/2 काय केला बाहेर सामायिक काढलेला आहे येते लक्षात. आणि त्यावरून मग आपण म्हणू शकतो माप कोण BAC बरोबर 1/2 माप कंस EC आणि माप कंस BE म्हणजेच माप कंस BEC. BE अधिक EC यांची बेरीज येणार आहे बरोबर म्हणजेच माप कंस BEC. मग माप कंस BEC म्हणजे आपण माप कंस BDC पण म्हणू शकतो कारण D हा सुद्धा त्याच वर्तुळावर त्याच बाजूला असणारा बिंदू आहे. म्हणून मग माप कोन BAC बरोबर 1/2 माप कोन BEC बरोबर 1/2 माप कंस BDC हे पाचवं विधान आपल्याला मिळते. पहा आता सर्वसाधारणपणे आंतरलिखित कोणाचा प्रमेय तुम्ही पुस्तकात जर पाहिलं 67 पानावर तर वर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र यासंबंधी 3 शक्यता आहेत. म्हणजे 3 शक्यता कोणत्या आहेत तर वर्तुळ केंद्र हे एकतर कोणाच्या भुजेवर असेल किंवा वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल किंवा वर्तुळ केंद्र कोणाच्या बाह्य भागात असेल. अशा 3 शक्यता आहेत. तर त्यातल्या 2 शक्यतांचा आपण विचार इथं 2 आणि 3 विधानावरून केलेला आहे. आता आपल्याला तिसरं विधान जे आहे की वर्तुळ केंद्र हे कोणाच्या बाह्य भागात असेल त्या शक्यतेचा विचार करून पुढे सिद्धता घ्यायची आहे. तर त्यासाठी ती शक्यता विचारात घेऊन आपण कोन BAC इथे आपण तयार केलेली पहा कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE कारण वर्तुळ केंद्र कोणाच्या बाह्य भागात आहे त्यासाठी ती रचना केली आहे. AE हा किरण काढले AO E मध्ये जो छेदतोय हा किरण जसं आपण इथे O काढला होता त्याच पद्धतीनं फक्त आपण बदल केलाय की O केंद्र वर्तुळ केंद्र कोणाच्या बाह्य भागात असेल तर ही तिसरी शक्यतेनुसार. आणि म्हणून मग त्यानुसार आपण इथे रचना केलेली दिसते. त्या रचनेवरून आपण असं करू शकतोय की कोन BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE. मग कोन BAE म्हणजेच काय तर 1/2 माप कंस BCE
हे आपण अगोदर पाहिलेलं आहे. तसंच सिकोन CAE म्हणजेच 1/2 मापकोन CE, बरोबर ना. आपण हे नमूद करू शकतो. CAE म्हणजे CE लिहू शकतो आणि BAE म्हणजे BE, दोनच शेवटचे अंत्यबिंदू आपण तिथे लिहू शकतो. हे विधान 3 वरून आपण हे नमूद केलं. आणि म्हणून मग 1/2 मापकोन BCE, 1/2 कॉमन काढलं म्हणजेच 1/2 मापकोन BCE वजा मापकोन CE, म्हणजेच मग मापकोन BAC बरोबर 1/2 मापकोन BC, BCE वजा मापकोन CE केलं काय राहतं मापकोन BC. म्हणजेच या ठिकाणी हे जे प्रमेय विधान आहे की आपल्याला मापकोन BAC बरोबर 1/2 मापकोन BDC हे आपण 3 शक्यता विचारात घेऊन सिद्ध केलं. त्यानुसार आंतरलिखित कोनाचं प्रमेय विधान काय सिद्ध होतं तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय या ठिकाणी आपलं सिद्ध होते. पहा, हे प्रमेय थोडंसं मोठं आहे, परंतु तरीही हे आपण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुस्तकामध्ये दिलेली व्यवस्थित विधानं, प्रमेय विधान किंवा पक्षसाध्य, रचना आणि सिद्धता टप्प्याटप्प्यानं व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित लिहून घ्या आणि त्या समजून घ्या, कारण याच्यावर आधारित आपल्याला पुढे उदाहरणं सोडवायची आहेत. धन्यवाद.